नांदेड बुरबुशी येथे मध्यरात्री घराला अचानक आग लागून घरातील संसार साहित्य जळून खाक. छोटीशी वासरे आगीमध्ये भाजून निघाले. घरातील संसार उपयोगी साहित्य जळून खाक व आगीत लाखो रुपयांचं नुकसान. नांदेडच्या भोकर तालुक्यातील बुरबुशी येथील आडेलू पोताजी काळेकर यांच्या घराला अचानक मध्यरात्री आग लागली. आगीमध्ये घरातील संसार उपयोगी साहित्य आगीमध्ये जाऊन खाक झाले. आजूबाजूच्या नागरिकांनी पाणी टाकून विझवण्याचा प्रयत्न केला, मात्र आग ही मोठ्या प्रमाणात लागली असल्यानं सर्वच घरातील साहित्य जळून खाक झालं आहे. घरामध्ये काही जनावरे बांधली असतात. छोटेसे वासरे आगीत भाजून निघाले आहेत. कुटुंबातील व्यक्तींनी शासनाकडे पंचनामे करून मदत द्यावी अशी मागणी केली आहे. लक्ष्मीबाई पोतना काळेकर, बुरबुशी, भोकर तालुका. कसं झालं मावशी? कसं झालं? आता झोपून होतो रात्रीला 12 वाजता. उगीची वरची आग लागली. मग मला बाहेर काय की लोक ओढून काढले. मी निघलो बाहेर, पुन्हा सगळे मदत केले की पाणी सगळे वगैरे आणून टाकलेत. घरामध्ये माझ्या घरामध्ये मुलं बाळ कोणी नव्हते. पाणी द्या गेले ती शेतीला. मी एकटीच होतो, 2 पोरं. आता हे तोडायला काय दही आग लागली, चमडे निघाले, दही लावलो. गहू होते, 5,000 रुपये होते, आणि डाळ होती, तांदूळ होते. एवढं उजेड झालं आता आमच्या संसारात. काय आहे आता सगळं 4-5 लाख हजाराचे येणं झाले. हातात 4 वासरं जळून गेलेत. सोडून काढलो. बैलेला आग लागाली होती, बैल सोडून काढलो. त्याचंच आग लागून काय करू आता. बापू जळून गेले. माझं वासर ढोर सगळी नुकसान झाली बापू. येऊन मदत करून आम्हाला काहीतरी देणगी दिल्यानं माझ्या लेकाचं संसार चांगलं होते बापू. माझा लेक त्याचं तितकं कधी संसार करायला म्हणजे बापू. बापू आमच्यावर एवढं देव कसं खोपलं बापू. लोकनायक न्यूजसाठी मनोज मनपूर्वे, नांदेड. लोकनायक न्यूज